हॅलो नमस्कार. आज निघालेलो आहे आत्याच्या घरी घरभरणीसाठी आणि गाडीत असतानाच बघा ही क्युटी पाय एकदम मस्त आहे. माझी भावाची मुलगी बघा किती मस्त दिसते आणि खूप नखरा करते. तिकडे पोचल्यावर आत्याला जे गिफ्ट घेऊन गेलेली होती ते दिलं, सर्वांना कॉंग्रॅच्युलेट करलं. ते माझ्या मिस्टरांना विचारत होते का नाही आले म्हणून. आत्याला अशी छानशी मी 6 जी प्लेट आहेत म्हणजे ताटं वजनावरची भेटतात ती घेतली होती आणि ती गिफ्ट केली. बघा त्यांनी छानशी पूजा मांडलेली होती आणि पूजा झाल्यावरती त्याच्यानंतर मी घर बघत होती. बघा किती सुंदर असं त्यांनी घर बनवलेलं आहे आणि छान फर्निचर वगैरे बनवलेलं आहे. जेवणाची पण उत्तम व्यवस्था होती. तुम्ही बघू शकता गावाकडे आहे हा कार्यक्रम. आणि जेवणाचा मेनू पण छान होता. व्हेज राईस होता, भरलेली भेंडी, पनीरची भाजी, शेव, पुरी असं जेवण होतं. आणि हा बघा हा माझा मोठा भाऊ आहे आणि खूप दिवसांनी भेटला आहे मला तो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या घरी निघालेलो तर तो बोलला की चल घरी. हा भावाचा मुलगा आहे, आई, ड्रायव्हर हे समोर बसलेले आहेत आणि पिकाचू आमची जी आहे ती झोपलेली आहे. भाऊजाई बघा किती हसती माझी. आणि त्याच्यानंतर शिर्डीत पोचलो. माझा भाऊ तिकडेच राहतो आणि श्री साईबाबांचं दर्शन चालता चालता गाडीतून घेतलं, कारण जाणं काही शक्य नव्हतं त्याच्यामुळे. आणि ही बघा साई मूर्ती खूप छान आहे. ही साई मूर्ती तुम्ही कधी गेले तर नक्की बघा. ती भावाच्या घराजवळ हा भाजीपाला असतो म्हणजे बाजार असतो तिकडे. तर माझे भाऊजाई आहे, तिला भाजीपाला नव्हता घरात, मग तिला भाजीपाला घ्यायचा होता. भावाच्या घरी जरा वेळ बसलो, थंडा वगैरे घेतला आणि परत परतीचा प्रवास चालू झाला. आणि हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चहा घ्यायला